हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर आज आहे शनिवार, हाफ डे असल्यामुळं मुलं लवकरच घरी आलेली आहेत. रुदा कशी झाली भाजी? किती मार्क्स देशील? 100. किती? 100. थँक्यू. मी ही कॅरेट घेऊन कुठं चालली? एवढ्या चिंच निघतं. तर आज मुलं लवकर शाळेतून घरी आलेली, त्यामुळं म्हटलं घरातलं सगळं काम आवरलं, त्यांची जेवणं खावणं झाली आणि म्हटलं मग चला आपल्या शेताच्या कडेलाच एक चिंचेचं झाड आहे, म्हटलं चिंच आणूया. काल हे झाड पूर्ण चिंचाने भरलेलं होतं आणि आज जाऊन बघितलं तर एकाच फांदीला चिंचा होत्या. या झाडाच्याच चिंचा नाही तर आमच्या पूर्ण परिसरातल्या चिंचाच्या झाडांचे रात्री चिंचा काढून नेलेल्या चोरांनी. चोरांना पण काय चोरावं हा मोठा प्रश्न, कारण हा प्रकार आमच्या इकडे 2 वर्षापासून सलग होतोय. असो म्हटलं आहे तेवढ्या तरी पदरात पाडून घ्याव्या, म्हणजे घरात चिंचा, मला तरी घरात चिंचा कायम लागतात, कारण भेळीत असेल किंवा कधीतरी बटाटा वडा किंवा समोसा बनवला तर त्यासोबत चिंच गुळाची चटणी ही लागतेच. तरी तर ऋत्विकच्या डोक्यात चिंच पडलेली, तो सांगत होता माझ्या डोक्यात पडली. आणि जेव्हा आपण कारल्याची भाजी करतो तर त्या अगोदर कारलं उकडून घेतो, तर ह्या चिंचाच्या पाण्यात जर कारलं उकडून घेतलं तर 99% कारलं हे कडू होतच नाही. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. वर्षभराच्या चिंचा कशा स्टोअर करायच्या ते सांगते. ह्या ज्या चिंचा असतात ना, पूर्ण पिकलेल्या चिंचा घ्यायच्या, त्याचे वरतीचे जे टर्कल आहे ते काढून घ्यायचे, आतमध्ये ज्या शिरा असतात त्या पण काढायच्या. त्यानंतर मग चिंचोके काढायचे त्यातले आणि 2-3 दिवस कडक उन्हात वाळवायच्या आणि नंतर हवाबंद डब्यामध्ये ठेवायच्या. आमची बडबड ऐकून श्री पण आले तिकडे की यांचं काय चालू आहे नेमकं बघायला. तर झाला काय प्रकार, आम्ही काढलेल्या चिंचा बघितल्या त्यांनी आणि त्यांना होता उपवास आणि न राहत त्यांनी एक चिंच खाल्ली आणि म्हणतात की उपवासाला चिंचा चालतात म्हणून. एवढं मोठं कॅरेट आणलं होतं भरायला, एवढ्या चिंचा निघल्या. चोर चिंचा घेऊन गेले. कोण? चोर, रस्त्याची चोर. काल पूर्ण झाड चिंचाने भरलेलं होतं, आता चिंचच नाही राहिली. चिंच कशाला खाल्ली? उपास आहे. चिंच चालत नाही उपास. चिंच नाही चालत उपासाला. अयो हृदय पप्पाला काय चिंच आहे उपासाला? नाही, उपास मोडलाय तुमचा. चिंच फळ आहे त्याला. चिंच नाही चालत उपासाला. फळ आहे ते. फळ चालत असते. फळ चालत आहे. फळ नाही. नाही, फळ नाही चिंच. फळ फळ आणि व्हेजिटेबल पण चालते. सगळं चालत, उपास धरायचे कशाला मग? व्हेजिटेबल चालते. दुःख तर खाल्लीच नाही. पिलू काय आईला बाबाला विचारलं उपासाला चिंच चालत. हा म्हणजे नाही म्हणजे चालते. चोरांनी चोरून नेलेल्या आहे, त्यामुळे आता आम्ही घरी चाललेलो आहे. त्यानंतर घरी आले, म्हटलं दळण करावं. तशी गिरणी घरी आहे, परंतु आमच्या इथे दगडाच्या जात असलेल्या गिरणीतलंच दळण जास्त आवडतं आणि तेच खरं हेल्थसाठी चांगलं आहे, म्हणून मी ही बाहेरूनच दळून आणते. घरच्या गिरणीत फक्त डाळ बाजरी हे एवढंच दळते. लगेचच ऋत्विकची मध्ये मध्ये लुडबुड, माझा अभ्यास घे, मग त्याचा अभ्यास घेत घेत दळण केलं. टेम्पो उन्हात लावलाय, पप्पा आले तर रोड ओरडतील. तेवढं लाव ना तू. मला नाही येत. चल मग चावी आण. तुला येतं का देता? मला सगळंच येतं. तिला लईच टेम्परेचर
टेम्परेचर आहे. त्यानंतर इथं आपल्या शेतात भुईमूग पेरायचं काम चालू झालं. असा होता आजचा दिवस. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशा छानशा नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा. रामकृष्ण हरी.